मनसर येथे शरदचंद्र पवार गटाचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। या सभेत देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी शेवटच्या क्षणी वळसे पाटलांना गद्दारी केली, वळसे पाटील यांना पाडा 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 असे आंबेगावकरांना भावनिक आवाहन केले। त्यामुळे पवार यांनी आंबेगाव शिरूर विधानसभेच्या राजकारणात एकच खळबळ माजवून दिली। त्यामुळे सर्वसामान्य जनतेत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। परंतु देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे विसरले की संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला गद्दारी करायला कोणी शिकवले, महाराष्ट्राच्या राजकारणात पहिली गद्दारी कोणी केली। याबाबत आता आंबेगाव शिरूर तालुक्यात चर्चा चालू आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिला गद्दार कोण। याबाबत जनतेशी चर्चा केली तर महाराष्ट्राच्या राजकारणी गद्दारी ही शरद पवार यांनी केली, ती कशी केली। स्वर्गीय लोकनेते ज्यांनी सहकार क्षेत्रात 1952 ते 1980 या काळात मोठे काम केले असे सहकार क्षेत्रातील नावाजलेले नेते कैलासवासी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी शरद पवार यांनी गद्दारी करून वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं वसंतदादा पाटील म्हणाले होते। अशी सर्वत्र राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यावेळी पवार यांनी काँग्रेस इंदिरा गांधी पक्षाचे 12 आमदार फोडले व 18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। भारतीय काँग्रेस समाजवादी पक्ष व जनता पक्ष यांची आघाडी होऊन पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्यांचे नेते शरद पवार झाले। त्यावेळी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। राजकीयदृष्ट्या पाहिलं तर शरद पवारांची ही गद्दारी वैयक्तिक स्वार्थासाठी होती का, अशी जनतेत वर्षानुवर्ष चर्चा चालू आहे। परंतु वळसे पाटलांनी केलेली गद्दारी ही गद्दारी नसून आंबेगाव शिरूरच्या जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी कटू निर्णय होता, हे जनतेत गेल्यावर आता ऐकायला मिळत आहे। ज्यावेळेस शरद पवारांनी गद्दारी केली त्यावेळेस इंदिरा गांधींच्या पक्षातल्या बीडच्या खासदार कैलासवासी केशरकाकू क्षीरसागर त्यावेळी निवडणुकीच्या दरम्यान भरसभेत म्हणाल्या होत्या, काँग्रेस फोडणाऱ्या गद्दाराला पाडा। शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष 2 वेळा फोडला, ते शरद पवार आता आंबेगाव शिरूरच्या जनतेला एकनिष्ठता शिकवत आहे। त्यावेळेस पवार यांची एकनिष्ठता कुठे गेली होती असा प्रश्न जनता विचारत आहे। वळसे पाटील यांनी कुठल्याही मोठ्या पदासाठी शरद पवारांपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्यांनी फक्त आंबेगावच्या शिरूरच्या हक्काच्या पाण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असे ते सुरुवातीपासून सांगत आहे। याकडेही सुज्ञ जनता पाहत आहे। शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे डिंबा धरणाचे पाणी बोगद्यावाटे कर्जत जामखेडला नेण्यात यशस्वी झाले तर भविष्यकाळात 1972च्या दुष्काळासारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही। जास्त करून शिरूर तालुक्यातील 42 गावांना दुष्काळ होण्याची शक्यता जास्त आहे, अशी चर्चा जनतेमध्ये ऐकायला मिळत आहे। त्यामुळे आंबेगाव शिरूरची सुज्ञ जनता विधानसभेला कोणाच्या बाजूने राहणार हे निर्णायक असणार आहे। या ठिकाणी काही युवक आहे, गणेगाव खालसा या ठिकाणी काही युवक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्ते। नमस्ते। काय नाव आपलं? निलेश नाणेकर। विधानसभा निवडणूक जवळ आली आहे आणि आता या ठिकाणी 2 उमेदवार रिंगणात आहेत, एक देवदत्त निकम आणि एक नामदार दिलीपराव वळसे पाटील। काय सांगाल, कसं काय वातावरण आहे? वातावरण आहे पाटील साहेबांचंच का वातावरण आहे, काय सांगाल? पाटील झालेत, कामं झालेत, विकास झालाय, रस्ते झाले, पाटबंधाऱ्याचं पाणी येतं आमच्यासाठी, केलं साहेबांनी ना बरीचशी कामं, साहेबांच्या माध्यमातून कामे झालेली आहेत असं वाटतं या ठिकाणी झालेत ना। देवदत्तजी निकम आहेत, त्यांच्याबाबत काय सांगाल तुम्ही? नाही, त्यांचं आता काय उमेदवार पहिले त्यांचं आपलं काय हे नाही चर्चा म्हणजे असेल ते होते कारखाने, पण कारखाने आपला कधी ऊस जास्त असा गेला नाही किंवा काय नाही, त्यांच्याशी संपर्क आला नाही, त्याच्यामुळे त्यांचं काही असं हे नाही, माहीत नाही कसे आहेत कसे नाही, माहीत नाही काही। या ठिकाणी आले होते का कधी? आले होते, बऱ्याच वेळा आले होते, पण प्रत्येकाला जसं त्याचं काम असतं ना, प्रत्येक जण असं नाही येऊ शकत की ते साहेब आलेत मग चला। विकास कामे काय काय झालेली आहेत या ठिकाणी? रस्ते झालेत, पाणी वगैरे सगळी कामे झालीत। मग आता या ठिकाणी 2 उमेदवार रिंगणात आहेत, तुम्ही म्हणता की विकास कामे झाले आहेत, काय सांगाल कोण उमेदवार पसंतीचा वाटतोय, काय सांगाल? वळसे पाटील। नाही, वळसे पाटील आमच्या पसंतीचे वळसे पाटील। वळसे पाटीलच आहेत। एक ठिकाणी निष्ठा, एक ठिकाणी विकास कामे, तर कोणाला निवडसाल, काय सांगाल? काय निष्ठा? एक ठिकाणी असं म्हटलं जाते की निष्ठेची लढाई आहे आणि एक ठिकाणी असं म्हटलं जाते की विकास कामांची लढाई आहे, काय सांगाल? कोणा निष्ठा आहे, कोणा पैसे निष्ठा आहे, कोणा पैसे निष्ठा आहे? नाही म्हणजे तेच मी बोलतोय की विकास कामे आहे आणि एक ठिकाणी निष्ठा असं बोललं जातंय की निष्ठेवरती निष्ठा कोणा 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 पैसे निष्ठा आहे, कोणा पैसे निष्ठा आहे, कोणत्या उमेदवारा पैसे निष्ठा आहे, कुठल्या उमेदवारा पैसे निष्ठा आहे?
निष्ठा विष्ठा काय नसती, कामं बघायची. निष्ठा काय, मोठ्या साहेबांनी पण वसंतराव पाटलांना सोडलं होतं, यशवंतराव चव्हाणांना सोडलं होतं, मग तरी मानितच ना तुम्ही त्यांना. हा, आता या ठिकाणी कालच्या परवाच्या सभेमध्ये शरदचंद्रजी पवार यांनी गद्दार असा शब्द उल्लेख केला आहे नामदार दिलीपराव वळसे पाटलांबाबत. काय सांगाल याबाबत? ते गद्दारी आहे बघा. आता कोणाच्या तरी डोक्यावर पाय दिल्याशिवाय वर जात वसंतदादा पाटलांच्या सगळे वेळेस पण तेच हे केलं, करतात. त्यावेळेस पण सगळे मला माहिती तेच होतं ना करतात. गद्दारी केली शरद पवार साहेबांनी. वसंतदादा पाटलांबरोबर गद्दारीच केली ना, मग त्यावेळेस पण त्यांना लोकांनी गद्दार म्हणून हे करायला पाहिजे होतं का? त्यांनी त्यांच्या ठिकाणी योग्य कामं केली, वसंतदादा पाटलांनी केली, इथं वळसे पाटलांनी केली. सर्वसामान्यांना काय करायचे, गद्दारी कोण करते काय करते, काम कोण करतं हे बघितलं पाहिजे ना. म्हणजे या ठिकाणी योग्य वाटतोय का, योग्य की अयोग्य हे काय सांगाल तुम्ही? कोण हा योग्य? जो गद्दार शब्द जो वापरला आहे तो योग्य की अयोग्य काय सांगाल? मग त्यावेळेस पण हे विचारायला पाहिजे होतं ना की हा शब्द बरोबर आहे का, नाही हे बरोबर आहे का. ठिकाणी जसं शरदचंद्रजी पवार या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी सभेला येऊन गेले आणि त्यांनी गद्दार असा शब्द नामदार दिलीपराव वळसे पाटलांना उच्चारला आहे. काय सांगाल गद्दारीबाबत, काय सांगाल? इकडे सरपंच. गद्दारी ही महाराष्ट्राला गद्दारी ही साहेबांनी शिकवलेली आहे. कोणत्या साहेबांनी शिकवले आहे? पवार साहेबांनी. सुरुवात पवार साहेबांनीच गद्दारीला केली होती. कशी केलेली आहे सुरुवात, काय सांगाल? काँग्रेसमधून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला बाजूला, तिथूनच सुरुवात झालेली आहे. काय सांगत होते गद्दारीबद्दल तुम्ही? गद्दारीबद्दल म्हणायचं झालं तर यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत पण पवार साहेबांनी गद्दारी केलेली आहे. त्यानंतर पाटील साहेबांसोबत पण पवार साहेबांनी गद्दारी केली. त्यामुळं गद्दारीबद्दल साहेबांनी बोलावं नाही, साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावरती इथं येऊन बोलायला पाहिजे नव्हतं. त्या दिवशी सभा झाली, साहेबांनी पाण्याबद्दल कोणत्याच गोष्टीचा उच्चार केलेला नाही. पाण्याबद्दल बोलायला पाहिजे नव्हतं. जो शिरूर आंबेगावचं जे पाणी खाली कर्जत जामखेडला जे घेऊन जाणार आहे बोगद्याच्या मार्फत, त्या मुद्द्यावरती बोलायला पाहिजे नव्हतं साहेबांनी. त्या मुद्द्यावरती एकही शब्द साहेबांनी काढलेला नाही. या ठिकाणी जो कर्जत जामखेडे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तो आपल्या डिंब्या धरणाचा बोगदा करून पाणी नेणार आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तो नेला पाहिजे का नाही नेला झाला पाहिजे? नाही, आमच्या मुळात लोकांच्या लक्षात येत नाही की दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी हा विषयच नाही, पाण्याच्या विषयावरती दिलीप वळसे पाटील साहेब थांबल्यात. कारण की शरद पवार साहेबांच्या नातवाच्या हट्टापायी दिलीप वळसे पाटलांना इकडं चुकीचा इकडल्या बाजूने निर्णय घ्यायला लागला की जो कर्जत जामखेडला जो आंबेगावचं जे हक्काचं पाणी, आंबेगाव शिरूरचं जे हक्काचं पाणी आहे ते कर्जत जामखेडला घेऊन जाणार आहे. त्यासाठी आमचा सगळ्यांचा विरोध आहे ना. आमच्यासाठी दिलीप वळसे पाटील साहेब लढतात. आता या ठिकाणी जसं मगाशी म्हटले की गद्दारी, तर नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी गद्दारी हा शब्द उच्चारला, तर ज्यावेळेस वसंतदादा पाटील यांच्या पक्षामध्ये ते होते आणि त्यांनी नव्याने पक्ष स्थापन करून त्या ठिकाणी त्यांचं सरकार स्थापन केलं आणि ते सरकार किती वर्ष चाललं? ते 2च वर्ष सरकार चाललं. मग आता साहेबांनी जी गद्दारी केली होती, साहेबांनी गद्दारी केली नाही का? साहेबांनी त्या टायमिंगला गद्दारी केली तेव्हा 2च वर्ष सरकार चाललं ना साहेबांचं पण. आणि मुळात साहेब ज्यांच्या प्रचारासाठी आले होते इथं, ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते त्या उमेदवारांनी गद्दारी केली नाही का साहेबांसोबत? भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद, चेअरमन पद होतं त्यांच्याकडं, मार्केट कमिटीला सभापती केलं. मग आता ज्या टायमिंगला त्यांना दिलं नाही, आता हे मलिदा गँग म्हणते, ते स्वतःच मलिदा गँग आहे. जे स्वतःचे आपल्या पुढचे जे उमेदवार आहे ते स्वतः मलिदा गँग आहे की त्यांना नाही भेटल्यानंतर त्यांनी गद्दारी केली. आणि जर त्यांना भेटलं असतं त्यांनी गद्दारी केली असती का? मला हा त्यांना प्रश्न आहे.